आईची अवस्था बघितलीस ना, मरायला टेकली आहे. ऑपरेशन केल्याशिवाय वाचायची नाही. कसं करणार? ते आम्ही बघू काय करायचंय. पैशाचं सोंग आणता येत नाही ग. असो, हे घे. हे तुझ्या आईला आणि तुला भीक म्हणून दिले. जा बरं कर तुझ्या आईला. घे पैसे. आणि आजवर जे उपकार केलेत ना आम्ही तुझ्यावर, त्याची थोडी जरी जाणीव असेल तरी एक कर. माझ्या घरात परत येऊ नकोस. ती तुझी जागाच नाही. ही जागा आहे तुझी, या घाणेरड्या वस्तीत, या गरिबीत आणि माझ्या पायाशी. समजलं? नुसतं नाव राणी ठेवलं म्हणजे खरोखरच तू राणी होत नाहीस. अगं, तुझ्यासारखी भिकारडी माणसं फक्त स्वप्न पाहू शकतात, पण ती पूर्ण होण्याचा हट्ट त्यांना परवडत नाही. काय वाटलं तुला, माझ्या इंद्राला घोळात घेऊन तू हे सगळे हक्क मिळवशील? माझा इंद्र भोळा आहे ग, पण मी नाही. मी त्याला अशी तशी फसू देणार नाही. तुझ्या नादी लागू देणार नाही. स्वतःच्या ना लायकीत राहायचा. आणि आता हे पैसे उचलायचे आणि आमच्या घरचा रस्ताही विसरायचा. समजलं? कोण समजतेस कोण ग तू स्वतःला? माझ्या इंद्राला स्वतःच्या घरचं पाणी भरायला लावलंस? नाही तो तुझ्याशी नीट वागतो, तुला समजून घेतो, तुला किंमत देतो, त्याचा फायदा घेतेस का? मुद्दामून सगळ्यांसमोर त्याला पाणी घेऊन यायला लावलंस ना? तू कशी आमच्या महाडिकांच्या घरची राणी आहेस हे दाखवायचं का तुला इथल्या तुझ्या फालतू मित्रांना? म्हणून राबवलंस ना माझ्या लेकाला तू. तुला काय वाटलं हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितल्यावर गप्प बसेन? लाज वाटत नाही का तुला? माझ्या इंद्राच्या पायाशी तरी उभं राहायची लायकी आहे का तुझी? मालती मॅडम इथे असं का बोलतायत? आईने जर ऐकलं ना तर ती खूप त्रास करून घेईल. मला ना तुझ्याशी बोलण्यात माझी ताकद वाया घालवायचीच नाहीये. ते पैसे उचल आणि आमचा पिच्छा सोड बाई. मालती मॅडम, तुम्ही परत गैरसमज करून घेतले. मी इंद्रजित सरांना पाणी भरायला लावलेलं नव्हतं. मी नाही म्हणत होते तरी ते स्वतःहून आले. हो, मी नाही म्हणत असताना त्यांनी पाणी भरलं. तुम्ही आई आहात ना त्यांच्या. हो, तुम्हाला तर माहितीच आहे की ते कोणाचंच ऐकत नाहीत. आता त्यांनी ते ऐकलं का नाही हे तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. हो, माझी त्यात काय चूक आहे? हे बघ, तुम्ही असं करायला नको होतं. तुम्ही हे असे पैसे फेकून लक्ष्मीचाही अपमान केलाय आणि माझा सुद्धा. माझी आई किती आजारी आहे हे दिसतंय ना तुम्हाला, तरीही तुम्ही हे असं वागलात. बरोबर वाटतंय का हो तुम्हाला हे? मी आहे गरीब, वस्तीत राहते, नसेल माझी लायकी महाडिकांची सून व्हायची, पण तुम्ही तरी महाडिकांच्या सुनेसारखं वागताय का? आबासाहेबांना किती वाईट वाटत. अहो, बायको आहात ना तुम्ही त्यांच्या. इंद्रजित सरांच्या आई आहात. मग हे असं वागता? बस.
पास झाला. खूप बोललीस तू 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 मला शिकवणार मी कसं वागायचं ते. तू माझी लायकी काढतेस. नाही मॅडम, मला बस. आता मी तुला माझ्या दारातही उभी करणार नाही. तशीही तू माझ्या डोक्यात जातेसच. आता मी तुला माझ्या इंद्राच्या आयुष्यातूनही हकलून देणार आहे. तुला त्याला भेटूही देणार नाही. आणि यापुढे माझ्या घरात पाऊलही ठेवायचं नाहीस. सर, माझं बोलणं झालंय फोनवर क्लायंटशी. तुम्ही एकदा बघून घेता का? मी बघितलं सगळं. डोंट वरी. आणि सर, आपण मागवलेल्या पार्सल्सही आलेले आहेत. ते एकदा चेक करून बघायला हवे. हो, मला पण बघायचंच आहे आज काय नेमकं ते. सर, पण त्यात आपण मागवलेले प्रोडक्ट्सच असणार. हो, पण म्हणजे आपण चेक केलं पाहिजे ना नेमकं काय आहे, बरोबर आहे की नाही सगळं ते. तुम्ही म्हणता तर आपण आत्ता बघूया. हो, आत्ताच बघूया का? नाही नाही, मला असं वाटतं खूप उशीर झाला. आपण आधी ब्रेक करून घेऊया आणि मग नंतर चेक करूया, है ना? ब्रेक? सर तुम्ही ठीक आहात ना? अरे म्हणजे जेवणाची वेळ झालीच आहे ना अशी, पण सो आय थॉट ब्रेक घेतलेला बरा. हो, पण तुम्ही कधीपासून जेवणाचा विचार करायला लागलात? म्हणजे काम करत असताना तुम्हाला दुसरं काही सुचतच नाही? हो, नाही माहिती आहे मला. म्हणजे मलाही तेच आवडतं अरे ऍक्च्युली. पण काय होतं, त्यामुळे कामगार भरडले जातात आणि आपल्यामुळे उगाच त्यांना त्रास कशाला ना. बरं, जेवण हे वेळेत झालं तर चांगलीच गोष्ट आहे की नाही. म्हणजे शरीराला आपण ना खूप इग्नोर करतो. आपल्याला शरीराला वेळेवर जेवण, वेळेवर झोप या सगळ्या गोष्टीची खूप गरज असते. काय होतं, आपण काम काम करत राहतो आणि मग नेमकी पंचायत होते आणि मग नंतर शरीरावर वेगळे परिणाम होतात. नाही नाही सर, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. हा, आपण आधी ब्रेक घेऊ आणि मगच काम सुरू करू. मग आपल्याला शांतपणे विचार करून डिसिजन घेता येईल. एक्झॅक्टली. मला तेच म्हणायचं आहे. कसं पोटात जेवण गेल्यावर आपल्याला चांगलं सुचतं पण ना. तर तेच. ओके. सर, मला आणखी एक क्लायंटची फाईल दाखवायची होती. हा, तुम्ही ते मशीनचं पण काही बोलणार होतात ना? हो, आपण सगळं चेक करूया, सगळं बघून घेऊया. केटी एक काम करा, हां,